सगळ्या कुटुंबातला एक एक प्लेयर. बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक, पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ येस, थोडासा फ्लाईट ड्राईव्ह या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. काय भन्नाट गोलंदाजी चालू या ठिकाणी. कळंबसरे रोहन पाटील दमदार गोलंदाजी, अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा या ठिकाणी. दमदार गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाजांना पूर्णपणे कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य, फ्रीडम नाही. धावसंख्या फक्त इनमीन 2 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. रोहन पाटील तयार. आणि हा येस, अकोटा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केला या ठिकाणी. तर मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या आणि 3 वार. 2 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कृपया नवपाडा संघाचे कॅप्टन त्यांना विनंती असेल आणि बंबावीपाडा संघाचे दोन्ही संघाचे कॅप्टन या. जशी इनिंग संपेल तुम्हाला लगेच यायचं प्लीज, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण ही स्पर्धा अतिशय स्ट्रिक्ट आहे. नवापाडा या ठिकाणी पुन्हा एकदा राईट महोदय विकेट. या चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रोहन पाटील, आशिष पाटील यांनी पहिल्या फक्त इनमेन 2 धावा दिल्या, 1 बळी घेतला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग रोहन पाटील. अच्छा, दिवसभरात रात्रभर बघूया सगळीकडे सध्या नमो चषक. हो येस, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. 11 धावा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कुठल्या प्रकारचं काय जमत नाही. बघूया बॉलिंग मार्कवर जबरदस्त मारा रोहन पाटील. कमीत कमी तुम्हाला 41 धावा व्हायला पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला नामशेष करायचं असेल. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. उर्वरित बॉल बाकी आहेत फक्त इनमीन. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. आणि हा येस, पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा मात्र या ठिकाणी. अरे मामा, तुम्ही काय आता कलिंगड विकायचे ना, सीझनप्रमाणे बरोबर आहे. आता थंडी असल्यानंतर काय वस्तू तुम्ही पपई विकायला पाहिजे होती. नाही आहे, बरं रात्र आहे. नाही, हे बरेच ठिकाणी असतात हो, जिथे कमी तिथे आम्ही. बरं आहे आपलं, मला आगरी लोक कमवता, बरं आहे ना. आणि हा ऑनसाईडला पुन्हा एकदा वाकवास केलेला जायचे. मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि फलंदाज रनआउट. 3री विकेट नेस्तर नाबूत. आणि संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 3 बाद 5. 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी मामूली किफायत. 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येस, मिडल ऑर्डरचा मधल्या फलिती फलंदाज धावसंख्या 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. या ठिकाणी मात्र आता कुठेही एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे, अन्यथा शेरगर संघ अतिशय अडचणीमध्ये येईल. कारण प्रतिस्पर्धी कळंबूर संघाचा जर बॉलिंग अटॅक बघितला आणि गोलंदाज, नवीन गोलंदाज अभिजित पाटील, ऑलर पाटील, आय एम ऑल्सो पाटील, दीपक इज ऑल्सो पाटील. अभिजित पाटील आणि नवीन फलंदाज प्रणित भगत. पहिला चेंडू राईट महोदय विकेट. पुन्हा या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. आणि आणखीन एक धक्क्या मागून धक्के, कुठल्या प्रकारचा चेंडू ट्रॅव्हल होत नाही. आणि अशा प्रकारे सॉफ्ट डिस्मिस आणि संघाला बसेल हा धक्का क्रमांक 4. फाइव फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि नवीन फलंदाज शेलगर संघात आणखीन एक फलंदाज बघूया. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. कुठलं एक पार्टनरशिप जर नाही झाली या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी कलंबुसरे संघ हा संपूर्णपणे हवी झालाय. जबरदस्त दडपण, वर्चस्व, हुकूमत, दहशत.
अतिशय भन्नाट मारा, सुसाट स्पेल, दहक मारा, जालिम जलाल विषारी मारा, भिखारी मारा, बॉलिंग मार को तयार अभिजित पाटील कलंबस संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं पडले वैयक्तिक पहिले षटक. अभिजित पाटील, आशिष पाटील पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या, 2 धावा दिल्या, 1 बळी. त्याच्यानंतर रोहन पाटील त्यांनी देखील दमदार गोलंदाज म्हणजे प्रत्येक बॉलिंग अटॅक जबरदस्त या ठिकाणी कलंबस संघाचा. आणि हा पहिला चौकार. यस, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक म्हणजे कुठेही तरी एक सुटकेचा निश्वास सोडला या ठिकाणी शेलगर संघानं. पहिला चौका धावा जमत होत्या पण विकेट मागून विकेट जात होत्या. धाव संख्या झाली 9 वर. पहिला दमदार स्ट्रोक या ठिकाणी बॅट्समन. धाव संख्या 3 बाद 9, 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 9 बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी अभिजित पाटील. त्याचा पुढचा चेंडू तयार, कळंबुसरे आणि शेलगर. ओ येस, ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न डावकरी आता फलंदाज. कुठल्या प्रकारचा नेटवर्क जमत नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. चौकाराचा अपवाद सोडला सर्व फलंदाज, टोटली फ्लॉप्ड. आणि हा यस पुन्हा भिरकावून दिला या ठिकाणी मिड विकेट. आणि हा झेल झाले ड्रॉप चेंडू हवेमध्ये होता परंतु रात्रीमध्ये असे झेल ड्रॉप होता. पुन्हा पुन्हा या चांगलं रनिंग बिंदू विकेट. 3 धावा मिळतील. जबरदस्त रनिंग बिंदू जिथं फक्त 1 धाव तिथं 2-3 धावामध्ये कन्वर्ट केले. सोडलेला सोपा जेल होता बघूया. 3 धावामध्ये संघाचा टोटल झालं 12 वर. 4 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय भन्नाट आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मांदी आली या ठिकाणी. जावळे गावामध्ये मी पहिल्यांदा लॉन्च झालो आहे. बऱ्याच वर्षापासून आपले संपर्कात होते. आणि मोठे बाजून बॉल बाकी आहेत. 2 balls टू गो इन दी 3rd ओव्हर. मिस्टर या षटकामध्ये धावा बऱ्या दर आल्या नाही का. अभिजित पाटील सोडलेला झेल, त्याचा उपद्रव. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा फ्लाईट दिला आणि 1 बाउन्स अनपेक्षित उचली. आणि असेल डॉट बॉल निर्धाव चेंडू. उर्वरित शेवटचा चेंडू 8 मिनिट अभिजित पाटील. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 12 अशी दमचाक, पीछे हट, कमी सा स्कोर न्यूनतम. चला दोन्ही संघाचे कॅप्टन नवाबाळा आणि बंबावी आहेत ना. आणि हा पुन्हा या ठिकाणी चेंडू जाय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून. आणि हा फलंदाज. चल दोन्ही कॅप्टन नसले तर दोघांनाही पेनल्टी आहे. 3 ओव्हरची मॅच राहील म्हणजे दोघांना पेनल्टी असेल. आणि धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी 5 वा. आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. यस यस. आणि जर तुम्ही आला नाहीत आणि प्रतिस्पर्ध्यांक इथं 1001 जर त्यांचा आला तर तुम्हाला बाद केलं जाईल. हा नियम आहे बघूया. चला नवीन फलंदाज आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. 6 बॉल टू गो. संघाची धावसंख्या 18 चेंडू आणि एनिमेन डझन म्हणजे 12 धावा. 5 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. या मोराई गावचा एक समालोचक, उत्कृष्ट समालोचक मोरावी गावचा मनोज म्हात्रे, जर आपण आज स्टेजवर या प्लीज. चला शेवटचं षटक प्रगती होता. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी आर्यन पाटील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी. एकीकडे नवाबाडा, दोन्ही पाडे आहेत बघूया. तर सन्मानित जगदीश मडवी यांच्या शुभ हस्ते. आणि पहिला चेंडू या ठिकाणी. आणि हा ये झेलबाद. अरे शेलगर सांगायला काही ऋषी मुनींचा शाप आहे का काय. तुम्ही फक्त एक जण एकच धाव काढणार, त्याच्यापेक्षा जास्त काढणार नाही. चला टॉस घ्या या ठिकाणी.
जगदीश मडवी यांच्या शुभ हस्ते नवापाडा आणि बंबावी पाडा दोन्ही पाडावाले आहेत. 4 षटकांचा मॅ कोणी तिकडं टॉस नवापाडा. मग काय निर्णय बिने आहे का नाही? 2 मिनटं. हां, इथं पोरगे बघून ना आई बापाला विचारणार पोरगे पसंत की नाही. म्हणजे झालं हारलं तरी आपलं यायला नको, बरोबर की नाही? म्हणजे पापाला सगळे वाटे कधी 11 जण, बरोबर की नाही? मग राणेच्या तू कसा निर्णय घेतलास, बरोबर की नाही? हे नाटक चालू असते. चला शेवटचं षटक आणि नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज नवावाडा वन दी टॉस. त्यानंतर डिसिजन स्टील पेंडिंग. अतिशय दमदार आयोजन ठिकाणी चांगली साऊंड सिस्टम. माझ्या समवेत अतिशय तंत्रशुद्ध समालोचक दीपकजी पाटील. त्याच्यानंतर रिवाल म्हात्रे. सध्या 40+ मध्ये दमदार प्रदर्शन. हो यस, स्वीप केला या ठिकाणी. पुन्हा एकदा पण टायमिंग कनेक्ट होण्यात नाही कधी. मिळेल फक्त 1 धाव. टोटल स्कोर झाले एकानी 13वर. तर सूरज पाटील भोमचे त्यांना विनंती अशी कृपया स्टेजवर आहे प्लीज. ते पण आहेत का? अच्छा बरं आहे, म्हणजे आम्हाला रिलॅक्स आहे नाही का, म्हणजे लावायला मोकले आम्ही. लावायला म्हणजे चहा प्यायला, हो चहा प्यायला, पाणी प्यायला. आणि हा यस पुन्हा येतो ऑनसाईडला फटका या ठिकाणी. फक्त 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर इज मूविंग 14-14 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 14. शेवटचं षटक. या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला रन उठवावं लागेल, धावांच्या बरसाव्या लागतील, अन्यथा कळंबुसरे संघ हा अतिशय मातब्बर संघ आहे. बघूया त्यांचा बॉलिंग अटॅक जर तुम्ही बघितला अतिशय भेदक मारा या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. यस प्रॉपर टायमिंग. धाव संख्या झाली या ठिकाणी 18. 2 बॉल्स टू गो. म्हणजे आले म्हणते 2 चौकार आले फक्त या डावामध्ये. चांगले आहे बघूया. 18. 2 चेंडूमध्ये जर 2 षटकार लागले तर 30 होतील. चला प्लीज टाइमपास करा त्यांना प्लीज. सारखं सारखं वारवणार तुम्ही फिल्डिंग बदलू नका प्लीज. रायना महोदय विकेट. यस पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनसाइड चांगला फटका बघूया. अगेन देअर शुड बी 4 रन्स. जबरदस्त टायमिंग. सलग दुसरा चौकार. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 22. राहिलेला एनमॅन शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन दी 4th ओव्हर कळंबुसरे संघाच्या वतीनं. पहिली मॅच, पहिला सामना. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. चांगली फ्लड लाईट्स. आजची शेवटची रात्र. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. दमदार स्ट्रोक. आणि मिळते याला कशाला मागे ठेवला होता, काय उठ्ठाला ठेवला होता काय समजत नाही मला. या अरे एवढा मोठा बॅट्समन आहे, त्याला ठेवला मागे, फायदा काय तर सांगा मला. अजून तर आलं की लवकर पाडलं असतं, बरोबर की नाही? अजून धावा घेतल्या असत्या. टोटल धावा या ठिकाणी झाली 28 आणि 29 धावांचं म्हणजे बऱ्यापैकी आव्हान आहे. जर तुम्ही बॉलिंग अटॅक चांगला केला तर प्रतिस्पर्धी संघ तुम्ही लोळवू शकता. तर याच्यानंतर नवापाडा आणि बंबावी पाडा. नवापाडा त्याने निर्णय काढायचा प्लीज. लगेच जशी मॅच संपेल लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. अरे हे कोण आहेत ते? काय सोडायला झालं का काय त्यांना? हा कुठं चालले UPला, अयोध्याला? काय चाललंय की नाटक आहे. ये तो हंसी मजाक रातभर चलता रहेगा आज. चला पहिली जोडी पाठवा या ठिकाणी. कळंबुसरे जिंकण्यासाठी या ठिकाणी 29 धावांची गरज. रिक्वायर्ड 29 रन्स. असं वाटलं होतं की संघ मोठे 15 ते 20 च्यात गुंडाले, पण नंतर मात्र जी फलंदाजी केली फलंदाज या ठिकाणी प्रतीक भगत अतिशय दमदार. 2 चौकार आणि 1 षटकार दमदार फलंदाजी केली. संघ डळमळीत झाला होता. बॅकफुट टोटली गेला तर थोडासा त्यांना दिलासा मिळाला या ठिकाणी.
धावसंख्या 28, 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कलम बुसरे संघ. बघूया आपलं करामत. चला प्लीज ओपनिंग बेल पाठवा प्लीज. कलम बुसरे प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला प्लीज, नाही तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल प्लीज, कारण डबल 12चा लॉट आहे. एक तर अर्धा तास तुम्ही लेट. वास्तविक काल म्हणतो 7 वाजता बॉल, 9 मॅचेस 7 वाजता बॉल पडला होता आणि 12 मॅच आहेत. येस आणा आरती, आणि बाई पण 2-3 बाया आणा, प्रत्येकाच्या हातात आरती द्या. एक मागून उभावलेल, एक पुढून उभावलेल. आयला म्हणजे अख्ख्या सामानाची पूजा. आशिष पाटील, अभिजित पाटील पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल. सादर 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पंच गणेश भाविस्कर, शशी मेहरास्ती, नीरज राणावत. सगळीकडे पॅनल आहेत. तिकडे जेपी पॅनल, बऱ्याच ठिकाणी सगळे पॅनल आहेत. येणार पॅनल. मामा शेंगदाणे कुठं जायचं माहीत आहे, जे बसलेच ते प्यायला. इथं का तुम्हाला काय कोण घेणार, इथं काय नाही. प्यायला बसते बघ गोपच्यामध्ये, जरा जा आतमध्ये थोडंसं डोंगरावर. आणि सर्वांना विनंती करतो, जास्त खोलात तुम्ही जाऊ नका लगवीला, नाही तर सामानाला दंश होईल. यायला इथं कोबरा बिबरा असतील इथं बरेच का नाही, सगळे जंगल एरिया आहे ना, मग माहीत साप इथं बघा. चला षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर या ठिकाणी शेलगर संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज. संघाच्या वतीनं पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रत्ती, पहिला खुराक तयार. धावा जिंकण्यासाठी 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कलम बुसरे, आशिष पाटील आणि अभिजित पाटील दोन्ही चांगले गोलंदाज. ज्याने आशिष पाटीलने फक्त 2 धावा दिल्या, तर 1 बळी घेतला होता. अभिजित पाटील दमदार गोलंदाजी केली होती, म्हणजे चांगला बॉलिंग अटॅक. आता फलंदाजी कशी करता डावकुरी आता फलंदाज, आणि उजव्यात आता गोलंदाजी शेलगर संघाचा साहिल भगत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, टाइमपास नको प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. अभिजित पाटील लेफ्ट हँडर, साहिल भगत तयार. पहिला चेंडू, हो जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक. पहिल्या चेंडू केला आक्रमण, दमदार बॅटिंग मिस्टर अभिजित पाटील. अतिशय दमदार टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक्स, मॅग्निफिशंट ड्राईव्ह. 29 धावांची फक्त गरज आहे आणि पहिल्या चेंडू म्हणजे आक्रमण जे शेलगर संघाला जमल्याने. बघूया पहिल्या चेंडूपासून त्यांची अवस्था डळमळीत झाली होती, नंतर मात्र ज्या धावा आल्या त्यानं थोडीशी स्थिती सुधारली. हो यस, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा फ्लाईट दिला या ठिकाणी. संघाची धावसंख्या या ठिकाणी 4 वर. बिनबाद 4, 4 फॉर नन. अभिजित पाटील इज बॅटिंग ऑन 4. आशिष पाटील 8 टार्गेट ऑफ द टॉन. टोटल स्कोर इज मुव्हिंग 4 फॉर नन. बिनबाद 4 वर. 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हो येस, पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. व्हॉट अ स्ट्रोक्स, झुंजार खेळ या ठिकाणी, दमदार स्ट्रोक जे अपेक्षित होतं. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 10 वर. पहिला चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, नंतर मात्र षटकार. धावांची बरसात, षटकार चौकारांची आत्ताशबाजी, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स. काय बॅटिंग या ठिकाणी अभिजित पाटील. गोलंदाजी आणि फलंदाजी ऑल आर पॉवरफुल. मिस्टर साहिल भगत 3 balls have been bowled. Total score is 10. Require only 19 runs. चला चला स्पीड अप प्लीज अभिजित.
आणि हा यस पुन्हा एकदा 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट डिलिव्हरी असेल. संघाची धावसंख्या 4 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात या ठिकाणी. कळंबुसरे आणि शेलगर असा हा विद्यमान सामना. टॉस जिंकला तर कळंबुसरे संघानं पहिल्यांदा फिल्डिंग निवडली आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी कमी कमी धावात खोललेला आहे. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यस कुठल्याही प्रकारचं कनेक्शन जमत नाही. एसटी रक्षक गॅदर करेल. लागलेला शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम साहिल भगत. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. आणि यस कॉपी बुक स्टाईल. एक धाव मिळेल या ठिकाणी, कारण स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. संघाची धावसंख्या 6 चेंडू आणि 11 धावा, बिनबाद 11, 11 फनान. सगळ्या धावा आहेत मात्र याच्याच. अभिजित पाटील एक चौकार, षटकार, नंतर परत स्ट्राईक रोटेट करेल. तोच परत स्ट्राईकला बघूया. आणि नवीन गोलंदाज शेलगर संघाचा पहिल्या षटकात लावलेली आग आदित्य भगत. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, 18 डिलिव्हरीज लेफ्ट. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. अभिजित पाटील. चला नाव पाठवलं. डिसिजन काय आपला? मायरा 11 कळंबुसरे असं त्यांचं नामकरण आहे या ठिकाणी. मायरा. एका ठिकाणी टीम होतली कांबा, रावण 11 कांबा. तिच्या आयला का दुसरं नाव सापडलं ना तुम्हाला? रावण. एकाचं प्लेअरचं नाव होतं दुर्योधन. आयला काय धृतराष्ट्र सापडला, दुसरा सापडला कोणी? नशीब दुसऱ्याचं दुसऱ्याचं ठेवलं नाही, त्यांनी महिला फाळायला असतात सगळ्या स्टेजवर बसलेल्या. चला बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आदित्य भगत. पहिला चेंडू तयार, दुसरे षटक. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग या ठिकाणी, प्रॉपर टायमिंग. चेंडू लॉंग ऑनला, चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त एक धाव. धावा जास्त चेस करायच्या नाहीत, फक्त तुम्ही सिंगल घेतली, रोटेट केला स्ट्राईक, तर तुम्ही धावा आरामशीर होऊ शकतात. संघाची धावसंख्या 12वर. टेल फानान 17. किती? 17 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू गणी एक धावताना चेस करायची आहे. आणि आशिष पाटील नॉन स्ट्रायकर फलंदाज. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट करतो या ठिकाणी. पहिल्यांदा स्ट्राईक येतो. पवित्रा घेतला पंचांकडून. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी आदित्य भगत. आणि हा शॉर्ट पे चेंडू या ठिकाणी दमदार टाइमिंग हुक केला बघूया. दॅट शुड बी हिज स्ट्रोक. आणि समीकरण तसा हा पेपर सोपा होता, परंतु अजूनही सोपा करून ठेवला. दिशा स्पष्ट केली आणि विजयाचे ढोळे, विजयाची चावल आणि उर्वरित चेंडू आले या ठिकाणी. 16 11 धावांची गरज. अतिशय कमी टार्गेट, लोएस्ट टार्गेट. हो तंत्रशुद्ध फटका. यश शॉर्ट पे चेंडू बॅकवर्डला गेला. चांगलं टायमिंग. चेंडू गेला या ठिकाणी कव्हर पॉईंटला. मिळेल फक्त एक धाव. शॉर्ट पे चेंडू अकोट डाब्याला बॅकवर्डला गेला. पंच केला बघूया. दमदार टायमिंग, तंत्रशुद्ध फटका. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 19. 90 राहिले. इनमीन फक्त 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मायरा 11 कळंबुसरे संघासमोर. सोपं लक्ष. स्ट्राईक. डावकरी हाताचा फलंदाज अभिजित पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा लॉलीपॉप चेंडू. दमदार टायमिंग. उरल्या सुरल्या अशा देखील संपुष्ट आल्यात. शेलगर संघाने सगळं बघा शटर डाऊन केलेलं आहे. गोणी बिने आतमध्ये घेतल्या, त्यांना माहिती आहे आता गिराईक नाही. फक्त 6 धावांची गरज. आदित्य भगत. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल प्लीज. फक्त 6 धावांची गरज आहे.
आणि सन्माननीय मनोहर शेठ ओवळेकर सुप्रसिद्ध उद्योगभूषण उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्व आमचे तरगर गावचे यांचं इथं आगमन पुन्हा या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत असेल. आपल्या विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हावं. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व मनोहर शेठ ओवळेकर. चला स्पीड अप. आदित्य भगत आणि हा यस आउटसाइड द ॲपस्टप पुन्हा या ठिकाणी डॉट डिलिव्हरी बघूया. पंचांचा निर्णय मात्र कुठल्या प्रकारे निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात. उर्वरित फंगीमारी या ठिकाणी फक्त इनमीन 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 5 धावांची गरज. 12 चेंडू 5 धावा. अतिशय सोपं समीकरण इक्वेशन. आस्किंग रन रेट फार कमी आहे या ठिकाणी आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी शेलगर संघाचा आणखीन एक मीडियम पेसर. उर्वरित चेंडू 12 धावा पाहिजे 5 या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सुयश भगत येस कॉमेंट्री किंग. चला प्लीज स्पीडअप करा प्लीज. सुयश भगत याचा पहिला चेंडू पुण्याचा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो. नीडेड 5 रन्स फॉर विक्ट्री. विनायक कडू यांना धन्यवाद देतो. मला पहिल्यांदा इथं लॉन्च केलं जावळे गावामध्ये. पण आयोजन मात्र दमदार या ठिकाणी. 3 वर्ष म्हणजे 3रं वर्ष आहे. 3 वर्ष तेच सांगतोय. आमचा काय आम्ही तिकडे कल्टी मारली ना. यावर्षी इथं पलटी मारली. परत दरवर्षी येणार बोलवलं तर. आणि हा वाटते जवळजवळ सामना या ठिकाणी दमदार टायमिंग आणि हा सामना 1 हाती जिंकलाय आणि शेलगर संघाचा बाजार उठवलेला आहे. गाव भरले मामाचा कोण नाही कामाचा. चला मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर अभिजित पाटील. दमदार गोलंदाजी दमदार फलंदाजी दोन्ही फॉर्मॅट इज ऑल्सो पॉवरफुल. जरा बाबा निर्णय काय तुमचा या फलंदाजी